आतापर्यंतची महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम कामगारांसाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे आणि ही कामगारांसाठी सगळ्यात मोठी खुशखबर असणार आहे। त्यामुळे जर हा व्हिडिओ एक बांधकाम कामगार बघत असेल तर त्याच्यासाठी आजचा हा व्हिडिओ सर्वात महत्त्वाचा होणार आहे। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। तुमचे जर मित्र आणि बाकीचे जे कामगार बंधू असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला नसेल तर लवकरात लवकर या व्हिडिओला त्या व्यक्तींमध्ये शेअर करा की जेणेकरून त्यांना जी आजची मोठी खुशखबर आणि एक नवीन अपडेट आहे ती लवकरात लवकर कळून जाईल। आणि जर त्यांचे शिष्यवृत्तीचे पैसे आले नसतील किंवा आले असतील तरी देखील हा व्हिडिओ त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे, कारण भविष्यामध्ये तुम्हाला वेळोवेळी पुन्हा पुन्हा या योजनेचा लाभ हा घ्यायचा आहे। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर लवकरात लवकर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या की जेणेकरून तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ व्यवस्थित कळून जाईल। आणि नक्कीच देवाच्या कृपेने आणि आजच्या या अपडेटने तुम्हाला तुमचे जे शिष्यवृत्तीचे पैसे आहेत ते नक्कीच आजच्या आज मिळून जाणार आहेत। तर चला जास्त वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओकडे वळणार आहोत, पण लवकरात लवकर मी सांगितल्याप्रमाणे लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या आणि लगेच या व्हिडिओला शेअर करून घ्या जेणेकरून प्रत्येकाला याबद्दलची माहिती कळणार आहे। तर कामगार मित्रांनो, ही जी बांधकाम कामगार योजना आहे या योजनेअंतर्गत स्कॉलरशिप दिली जाते। आता तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच 100% तुम्हाला स्कॉलरशिप बद्दल माहिती असेल, पण ज्या लोकांना माहिती नाही की या स्कॉलरशिपचा रूटीन कसा असतो आणि ते चुकीचा फॉर्म भरतात की जेणेकरून त्यांना या स्कॉलरशिप योजनेचा लाभ मिळत नाही आणि 4, 5 कधी कधी 8-10 महिने देखील त्यांना थांबावं लागतं, तरी देखील त्यांना त्यांचा जो स्कॉलरशिपचा अर्ज भरलाय त्याचा जो लाभ आहे किंवा त्याची जी रक्कम आहे ती त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत नाही। तर तुम्हाला तीच चुकी करायची नाही आहे। आणि ती कोणती चुकी असते? एकच सगळ्यात मोठी चुकी असते आणि ही जी चुकी आहेत ती 90% बांधकाम कामगार करत असतात, जो त्यांचा अर्ज असतो किंवा जो क्लेम असतो तो भरताना। आणि ती चुकी मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, कारण मी तुम्हाला ती फक्त आणि फक्त 40 ते 50 सेकंद किंवा 1 मिनिटाच्या आतमध्येच ती चुकी समजून सांगणार आहे। पण आजचा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण होतं की बांधकाम कामगार स्कॉलरशिप अर्ज मंजूर झाला, आता कोणाचा अर्ज मंजूर होणार, तुमचं यादीत नाव दिसणार की नाही आणि तुम्हाला तुमचा जो लाभ आहे तो लाभ दिला जाणार की नाही। तर मी तुम्हाला ते सर्वात अगोदर ते समजून सांगणार आहे आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला वचन दिल्याप्रमाणे की तुम्ही कोणती चुकी करायची नाही आणि तुमचा जर फॉर्म पेंडिंग मध्ये सारखा सारखा दाखवतोय तो केव्हा मंजूर होणार। आता सर्वात अगोदर तो केव्हा मंजूर होणार, तुमचं व्हेरिफिकेशन झालेलं असतं तर त्यानंतर त्याचा लाभ केव्हा मिळणार, म्हणजेच त्याची जी पैसे आहे त्याची जी रक्कम आहे ती तुम्हाला केव्हा मिळणार याबद्दलचं आपण बोलणार आहोत। तर चला, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला सांगितलं होतं की बांधकाम कामगार योजना या संबंधित शिष्यवृत्तीचे जे पैसे आहेत ते आले डायरेक्ट मी तुम्हाला सांगितलं शिष्यवृत्तीचे पैसे आले, तुम्ही तुमचे बँक अकाउंट चेक करा। कामगारांना ही जी मोठी खुशखबर आहे ती आपल्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी जे मंडळ आहे त्यांनी आपल्या प्रत्येक बांधकामगाराला द्यायला सांगितलेले आहे आणि ती देखील आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत। पण हा व्हिडिओ कोणासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे आता आपण ते सगळ्यात अगोदर स्टारच्या रूपाने जाणून घेणार आहोत। आता यामध्ये काय करायचं आहे की तो विद्यार्थी घ्यायचा आहे, आपण विद्यार्थ्याच्या हिशोबाने मी तुम्हाला सगळ्यात अगोदर समजून सांगणार आहे। आता एक विद्यार्थी आहे किंवा एक मुलगा आहे, मुलगी आहे, त्याचे वडील हे बांधकाम कामगार पाहिजे किंवा त्याची आई जी आहे ती बांधकाम कामगार पाहिजे, यापैकी कुणीतरी एक व्यक्ती बांधकाम कामगार पाहिजे। आणि त्यानंतरच आई किंवा वडील बांधकाम कामगार हे ऍक्टिव्ह असले पाहिजे। ऍक्टिव्ह म्हणजे कसं, आपण सोप्या भाषेत सांगणार आहोत, कारण आपल्या चॅनलवरती फक्त आणि फक्त सोप्या भाषेमध्ये जे GR असतात GRचं तुम्हाला संपूर्ण संभाषण करून दिलं जात असतं, कारण GRची जी भाषा आहे ती थोडीशी जड किंवा कॅपिटल लेटरमध्ये असते आणि ती आपल्या मराठमोळ्या भाषेमध्ये तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न आपल्या चॅनलवरती करत असतो। त्यामुळे तुम्हाला चॅनलवरती नेहमीच अपडेट राहायचं आहे आणि वेळोवेळी व्हिडिओजला लाईक करायचं आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे। त्याच प्रकारे व्हिडिओला देखील शेअर करत राहायचं आहे की मला तुमच्यासाठी व्हिडिओ बनवण्यासाठी वेळोवेळी आनंद होतो आणि आलेली प्रत्येक बांधकाम कामगार योजनेअंतर्गतची नवीन अपडेट मी तुमच्यासाठी टाकत असतो। आता जर तुमचे आई आणि वडील हे बांधकाम कामगार असतील तर आपण सर्वात अगोदर त्यांच्यासाठी जाणून घेणार आहोत। आता मी हा व्हिडिओचा किंवा हा मुद्दा या व्हिडिओमध्ये का समजून सांगतोय, कारण खूप सारे विद्यार्थी किंवा मुलं मुली किंवा स्वतः कामगार देखील माझे व्हिडिओजमध्ये कमेंट करत असतात की माझे काका बांधकाम कामगार आहेत, माझे आजोबा आहेत, माझे मामा आहेत, आम्ही त्यांच्या कार्डाच्या हिशोबाने फॉर्म भरलाय किंवा भरू शकतो का, असा प्रश्न विचारतात आणि आम्हाला जो लाभ आहे तो लाभ दिला जाईल का। तर त्यांच्यासाठीच हा मुद्दा मला समजून सांगायचा आहे। आता मी तुम्हाला समजून सांगितलं की आई किंवा तुमचे वडील या ठिकाणी बांधकाम कामगार पाहिजेत आणि ते कसे पाहिजे, सक्रिय पाहिजे।
सक्रिय तुम्हाला अर्थ पाहिजे, म्हणजेच ते काम करत असले पाहिजे, ते या पृथ्वी तलावरती असले पाहिजे किंवा मी तुम्हाला सांगू शकतो ते ॲक्टिव्ह असले पाहिजे. त्यांचं जे रजिस्ट्रेशन आहे ते ॲक्टिव्ह असलं पाहिजे. आपल्या सोप्या भाषेमध्ये त्यांचं रिन्युअल चालू पाहिजे. रिन्युअल चालू पाहिजे. आता तुम्हाला ॲक्टिव्हचा अर्थ नसेल कळाला, पण 100% या रिन्युअल शब्दाचा अर्थ कळणार आहे. तुमचं जे रिन्युअल आहे ते चालू पाहिजे आणि त्यावेळेसच तुम्ही जो फॉर्म आहे तो फॉर्म भरलेला पाहिजे. आणि फॉर्म केव्हा भरलेला पाहिजे? ज्या वेळेस तुमच्या कॉलेज किंवा शाळेच्या सुट्ट्या लागलेल्या नसाव्यात. सुट्ट्या लागलेल्या असतील तर ते फॉर्म जास्तीत जास्त पेंडिंगमध्ये किंवा त्यांना मंजूर होण्यामध्ये थोडीशी अडचण येत असते. त्यामुळे आता कोणता मे महिना चालू आहे. जर तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन करणार असाल तर करताना जून महिन्यामध्ये अथवा जुलै महिन्यामध्ये करताना करा. या मे महिन्यामध्ये जास्तीत जास्त तुम्ही प्रयत्न करा की तुम्ही जो नवीन अर्ज असेल किंवा नवीन जो क्लेम असणार आहे तो भरणार नाही. तर जो काही तुम्ही क्लेम भरता तो तुम्ही जून महिन्यानंतर किंवा जुलै महिन्यानंतर भरू शकता. आणि या 2 महिन्यामध्येच तुम्हाला तुमचे रिझल्ट झाले, त्यानंतर जे ID कार्ड असतं, ID कार्ड एक मिळतं विद्यार्थ्यांना आणि त्यांचे जे बाकीचे डॉक्युमेंट्स असतात जसं बोनाफाईड झालं किंवा तुम्ही 12वी किंवा 11वी पर्यंतच्या स्कॉलरशिपचा लाभ घेत असाल तर तुम्हाला ते 75% अटेंडन्स किंवा उपस्थितीचं लेटर देखील आणावं लागतं. या संपूर्ण गोष्टी तुम्हाला ज्या जून, जुलै किंवा जास्तीत जास्त ऑगस्टमध्ये मिळून जात असतात. यामध्ये मे महिन्यामध्ये कुठल्याही शाळेमध्ये किंवा कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये आपले कॉलेजची कागदपत्रे ही दिले जात नाहीत. त्यामुळे फॉर्म भरताना जास्तीत जास्त प्रयत्न करा की तुम्ही तुमचा जो फॉर्म आहे तो जून, जुलै नंतरच भरताना. आता आपण जाणून घेणार की तुम्हाला मी अगोदर सांगण्याचा प्रयत्न काय करत होतो, आई वडीलच का पाहिजे? कारण या ठिकाणी त्यांनी आपलं जे महाराष्ट्र सरकार आहे यांनी आपल्याला असं सांगितलेलंच आहे की एका कार्डवरती फक्त आणि फक्त एका कुटुंबातील, म्हणजेच कुटुंब कोणतं, त्या कुटुंबामध्ये त्या कामगाराची म्हणजे त्या विद्यार्थ्याची आई किंवा वडील यापैकी कुणीही एक कामगार असेल तर चालेल आणि त्या घरातील पहिली दोन मुले किंवा 2 मुली कुणीही असू शकतं किंवा एक मुलगा एक मुलगी, पण पहिली 2 अपत्यच म्हणूया आपण. पहिली 2 अपत्यच या योजनेचा लाभ घेऊ शकतात. तिसरं जे अपत्य असणार आहे त्याला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. आपलं महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी जे मंडळ आहे त्यांनी फक्त आणि फक्त पहिल्या 2 मुलांसाठीच या योजनेचा लाभ प्रत्येक कामगारासाठी क्लेम हा दिलेला आहे. आणि जो GR असतो किंवा त्या ठिकाणी तुमचं बजेट ठरवलं जातं, ते बजेट देखील पहिल्या 2 मुलांसाठी आणि जो कामगार आणि त्याची बायको यांच्यासाठीच ठरवलं जात असतं. पण फेब्रुवारी 2025 पासून तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आली होती, ज्यामध्ये जो कामगार आहे तो त्याच्या आईला देखील या ठिकाणी ॲड करू शकतो आणि त्याच्या वडिलांना देखील ॲड करू शकतो. पण आई वडिलांना फक्त आणि फक्त कशाचा लाभ दिला जाईल, तो म्हणजे मेडिकल खर्चाचा किंवा त्यांचा जे वैद्यकीय खर्च असतो या मेडिकल खर्चाचा किंवा वैद्यकीय खर्चाचाच लाभ त्यांना दिला जाऊ शकतो आई वडिलांना. आणि बाकीचे जे स्कॉलरशिप असतात, स्कॉलरशिप म्हणजे कोणती स्कॉलरशिप? शाळेची स्कॉलरशिप, जी की त्यांच्या मुलांना, मुलींना किंवा त्यांच्या स्वतःच्या कामगाराच्या बायकोला देखील त्या स्कॉलरशिपचा लाभ घेता येऊ शकतो आणि त्या स्कॉलरशिपचा लाभ घेऊन ते त्यांचं शिक्षण हे पूर्ण करू शकतात. आता या ठिकाणी तुम्हाला देखील फॉर्म भरताना कोणाच्या नावाने भरायचं आहे? तुमच्या आई किंवा वडील हेच कामगार पाहिजे. यांच्या व्यतिरिक्त दुसरे कोणीही कामगार असेल तर तुम्हाला त्याचा फायदा होणार नाही. खूप सारे लोक म्हणतात माझे आजोबा आहेत, माझा मामा आहे, काका आहे, ते चालणार नाही. तुम्हाला 100%रित्या तुमची आई किंवा वडील, होता होईन तेवढे वडीलच पाहिजे. जर तुमचे वडील कामगार असतील तर लवकरात लवकर तुमचा जो अर्ज आहे तो मंजूर होण्याचे चान्सेस असतात. आता आपण जाणून घेणार आहोत की तुमचा जो बांधकाम कामगार योजनेअंतर्गतचा जो स्कॉलरशिपचा अर्ज आहे तो मंजूर का होत नाही आहे, किंवा जर तो मंजूर झाला असेल तर त्याची रक्कम अजून खात्यात आली नाही तर ती आम्हाला जी रक्कम आहे ती केव्हा मिळणार, असा सगळ्यांना प्रश्न असतो. आता आपण सर्वात अगोदर जाणून घेणार आहोत की फॉर्म मंजूर झालाय किंवा तुम्ही त्याला ॲक्सेप्ट शब्द देखील वापरू शकता आणि तुमच्या मोबाईल नंबरवरती मेसेज देखील आलाय की तुमचा जो अर्ज आहे तो स्वीकार करण्यात आलेला आहे आणि तुम्हाला लवकरात लवकर त्याचं जी पुढची काम आहे किंवा जे पुढच्या कामासाठी किंवा पुढच्या पडताळणीसाठी मंडळाकडे पाठवण्यात आलेला आहे. तो फॉर्म जो आहे तो मंडळाकडे पाठवण्यात आलेला आहे असं तुम्हाला मेसेज आलेला असेल. तर तुम्हाला काही करण्याची गरज आहे का? किंवा तुमचा जो लाभ आहे किंवा त्या लाभाची जी रक्कम आहे ती खात्यामध्ये येण्यासाठी तुम्हाला काही वेगळी प्रोसेस करावी लागणार का? तर अशा कामगारांसाठी, अशा लोकांसाठी मी एकच शब्द सांगतो की तुमचा ज्यावेळेस फॉर्म मंजूर होतो त्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारची जी प्रोसेस असते ती प्रोसेस करण्याची गरज नाही. या ठिकाणी तुमची संपूर्ण प्रोसेस झालेली असती आणि मंडळाकडे, म्हणजेच त्यांचं त्या ठिकाणी मंडळ असतं, एक अकाउंटचं सेक्शन असतं त्यांचं, त्या अकाउंट सेक्शनकडे तुमचा जो क्लेम असतो तो पाठवला जातो
आणि जास्तीत जास्त आणि कमीत कमी तुमच्या खात्यामध्ये तुमचा जो अर्ज आहे तो मंजूर झाल्यानंतर 15 ते 25 दिवस या दिवसांचा कालावधी लागतो तुमच्या बँक खात्यामध्ये तुमची जी रक्कम असते ती रक्कम जमा होण्यासाठी. जर तुमचा लाभ असेल 5,000 रुपयांचा तर तुम्हाला तो लाभ आहे तो लवकरात लवकर 10 ते 12 दिवस आणि कमीत कमी 4 ते 5 दिवसातच दिला जातो. तुमचा जर तो लाभ असेल 10,000 रुपयांचा तर तुमचा जो लाभ आहे तो तुम्हाला जास्तीत जास्त आणि कमीत कमी 10 ते 15 दिवसांमध्येच मिळून जातो. जर तो असेल तुमचा 60,000 रुपयांचा, 60,000 रुपये इंजिनिअरिंगसाठी असतात, त्याच्यासाठी तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी 15 ते 25 या दिवसांचा कालावधी लागतो. आणि जर MBBSचे असतील तर 1,00,000 रुपयांचा लाभ असतो त्या ठिकाणी. ती रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी कमीत कमी 30 दिवसांचा कालावधी लागतो. आता हा कालावधी कशासाठी लागतो? तुमची फाईल जी आहे ती फाईल मोठी असते आणि त्याचं व्हेरिफिकेशन जास्तीत जास्त आपलं महाराष्ट्र सरकार आणि जे उच्च अधिकारी असतात त्या फाईलीचं व्हेरिफिकेशन जास्तीत जास्त काटेकोरपणे करतात आणि असा प्रयत्न करतात की खरोखर जो कामगार आहे त्यालाच या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे आणि जे खोटे कामगार आहेत त्यांना या योजनेपासून वंचित ठेवलं पाहिजे. हेच महाराष्ट्र सरकारचं जे ध्यान आहे किंवा त्यांचं जे धोरण आहे. आता आपण बोलणार आहोत दुसरा पॉईंट आपला, तो म्हणजे तुमचा फॉर्म खूप दिवसांपासून पेंडिंग मध्ये दाखवतोय, त्यावरती कुठलाही बदल होत नाही, तो ऍक्सेप्टही होईना, इनऍक्सेप्टही होईना, स्वीकारही होईना आणि अस्वीकारही होईना. तो खूप दिवसांपासून फक्त पेंडिंग मध्ये दाखवतोय. 4 महिने झाले, 5 महिने झाले, काहींना तर 8-10 महिने होत आले तरी देखील तो फॉर्म पेंडिंग मध्येच दाखवत आहे. आता या मागचं कारण काय आहे? खूप साऱ्या लोकांनी मला कमेंटमध्ये विचारलं होतं. आता मी तुम्हाला त्या मागचं कारण सांगणार आहे की कारण काय आहे तुमचा फॉर्म सारखं पेंडिंग मध्येच दाखवण्याचं. तर त्याचं कारण आहे माझ्या कामगार मित्रांनो, त्या ठिकाणचे अधिकारी म्हणू शकता किंवा त्या ठिकाणी चालणारं तुमच्या जिल्ह्यामध्ये चालणारं काम. समजा तुमच्या जिल्ह्यामध्ये खूप सारे कामगार एकाच वेळी लाभ घेत असतील तर तुम्हाला त्यासाठी वेळ लागतो, त्यासाठी व्हेरिफिकेशन करावं लागतं आणि त्याचा वेळ मागतो. अधिकारी खूप कमी असतात आणि अर्ज हे खूप जास्त असतात आणि हे जास्त असल्यामुळेच बांधकाम कामगारावरती जे आपले अधिकारी आहेत त्यांना वेळ लागतो एक एक फॉर्म व्यवस्थितरित्या चेक करण्यासाठी. त्याची प्रोसेस जी असते ती खूप काटेकोरपणे चेक केली जाते. तुमची फाईल ज्या हिशोबाने, जर तुमची फाईल 5,000 रुपयांची असेल तर तिला कमी दिवस लागणार, 10,000 रुपयांची असेल तर तिला थोडासा जास्त दिवस लागणार, 60,000 रुपयांची असतील तर तिला अजून थोडासा जास्त वेळ लागणार आणि 1,00,000 रुपयांची असेल तर तिला अजून थोडासा जास्त वेळ लागणार. असा कालावधी आपलं महाराष्ट्र सरकार आणि जे बांधकाम कामगार योजनेसंबंधितचे अधिकारी असतात ते आपल्याला मागत असतात आणि त्यांना तो वेळ लागतच असतो. त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारची अडचण किंवा शंका किंवा विचार करण्याची गरज नाही की तुमचा फॉर्म सारखा पेंडिंग मध्ये का दाखवतोय, तो ऍक्सेप्ट होणार की नाही. आणि जर तुम्हाला याची खात्री करून घ्यायची असेल, तुम्ही 4 ते 5 महिने जर देखील तुमचा फॉर्म पेंडिंग मध्ये दाखवतोय तर नक्कीच तुम्हाला एकदा तरी, बघा मी काय सांगतोय, एकदा तरी तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी तुमच्या कागदपत्रांचं व्हेरिफिकेशन झालं होतं, काही व्यक्तींचं तालुक्याला झालं असेल त्यांनी तालुक्याला जाऊन विचारायचं, काहींचं जिल्ह्याला झालं असेल त्यांनी जिल्ह्याला जाऊन विचारायचं. पण या 2-3 ठिकाणांपैकी तुम्हाला एका ठिकाणी जाऊन तुमचा जो क्लेम आहे किंवा तुमचा जो अर्ज आहे त्या संबंधित चर्चा करायची आहे आणि तुमचं फॉर्म मंजूर का होत नाही याबद्दल त्यांच्याकडून उत्तर मागायचं आहे किंवा तो सारखा पेंडिंग मध्येच का दाखवतोय, त्याच्यावरती तुम्ही प्रोसेस का करत नाही असं देखील विचारू शकता. जर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील किंवा तुमच्या तालुक्यातील जे बांधकाम कामगार अधिकारी असतात त्या अधिकाऱ्यांचा कॉन्टॅक्ट नंबर किंवा जीमेल ID, ईमेल ID लागत असतील तर तुम्ही मला कमेंट करा. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये यापैकी 36 जिल्हे आणि त्या 36 जिल्ह्यांमधील जितके काही तालुके असतील त्या संपूर्ण तालुक्यातील जे बांधकाम कामगार योजनेचे अधिकारी आहेत त्या सर्वांचे जे कॉन्टॅक्ट नंबर आहेत आणि त्यांची ईमेल ID पुढच्या व्हिडिओमध्ये आणून टाकेल. तर तुम्हाला कमेंट काय करायची आहे? मोबाईल नंबर. तुम्हाला फक्त आणि फक्त मोबाईल नंबरच कमेंट करायचे आहे. पण तुमची कमेंट मला केव्हा दिसणार? ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओला लाईक केलं असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल, यावेळेसच तुम्हाला, तेव्हाच तुमची कमेंट जी असणार आहे ती मला दिसेल. अन्यथा ती कमेंट हाईड होऊन जाईल आणि मला ती कधीही दिसणार नाही आणि तुमच्या शंकेचं, तुमच्या प्रश्नाचं तुम्हाला कधीही उत्तर मिळणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुम्ही तुमची शंका किंवा तुमचा प्रश्न विचारा. आणि जर संपूर्ण कॉन्टॅक्ट नंबर लागत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, कमेंटमध्ये फक्त आणि फक्त मोबाईल नंबर असं टाईप करायचं आहे. मला समजून जाईल आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रत्येक 36 जिल्ह्यामधील प्रत्येक तालुका आणि प्रत्येक जिल्ह्याचा जो कॉन्टॅक्ट नंबर आणि त्यांचा जो ईमेल ID आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये पोहोचवला जाईल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. भेटूया आपल्या पुढच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम कृष्ण हरी.